ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. संघाच्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक फडणवीस शिंदेंकडून सरसंचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन. मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती. अजित पवार गट स्वतंत्र पक्ष, भाजपचा भाग नाही. महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवावी असा आमचा दुराग्रह नाही. संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं. रेशीम बागेतून शिंदेंचं भाष्य. देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार, कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे, विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश. ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधानांवर बोलावं, हा या वर्षातील बिगेस्ट जोक. मंत्री आशिष शेलारांची टीका. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाणार अशी माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपासाठी 2 दिवसांमध्ये पहिली बैठक होणार. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार. भाजपचं 150 जागा लढण्याचं लक्ष्य, तर शिवसेनाही 100 जागांसाठी आग्रही. सूत्रांची माहिती. पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन. भाजप शक्तीप्रदर्शन करणार. आज मवियाची एकत्र बैठक, तर दुपारी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेतही चर्चा. बीडच्या माजलगावमध्ये वकील मंगेश ससाणेंच्या वाहनावर हल्ला. वाहनाची काच फोडल्याप्रकरणी 2 अज्ञातांवर गुन्हा दाखल. थारूर पोलिसांची माहिती. राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये 1800 कोटींचा घोटाळा. सभागृहातून आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप. सातारा ड्रग्ज कारखान्याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर. कारखाना उभारलेली जमीन गोविंद बाबाजी सिंदरकर यांच्या मालकीची. सिंदरकरांनी जमीन सद्दाम अब्बास सय्यद याला भाड्याने दिली होती. मुंबई पोलिसांची माहिती. नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तयारी. मंत्री महाजनांच्या हस्ते उद्या वृक्ष लागवड केली जाणार. मखमलाबाद परिसरात पहिल्या टप्प्यामध्ये 500 झाडं लावली जाणार. चाकण उपबाजारामध्ये कांद्याची आवक घटल्यानं दरामध्ये वाढ. तुरळक शेतकऱ्यांकडेच साठवलेला कांदा उपलब्ध. पुढील काळामध्ये दरात मोठी वाढ होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यामधल्या मांजरसुंबा घाटामध्ये डिझेल टँकरचा भीषण स्फोट. आगीमुळे आसपासचा 200 मीटरपर्यंतचा संपूर्ण परिसर जळून खाक. महामार्गावरील रस्त्याचं डांबरही जळालं. बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या PhD प्रवेशावर मर्यादा घालणार. अजित पवारांची विधानसभेत माहिती. बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले. 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण PhD करतात. अजित पवारांचं विधान. तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता बरोबर. फडणवीसांकडूनही दुजोरा. राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज. पुण्याचं तापमान 8.8 अंश सेल्सिअसवर. आज मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा. तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार. नागपूर विमानतळासाठी बाह्यमार्ग तयार करण्याबाबत बैठक. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींमध्ये चर्चा. तर पुणे ते संभाजीनगर नवीन महामार्ग बांधला जाणार. गडकरींची मोठी घोषणा. दिल्ली NCRमध्ये प्रदूषणाचं संकट. ग्रॅप 4 लागू. सर्व बांधकामाची कामं थांबवण्यात येणार. 10वी 12वीचे वगळता सर्व शाळांचे वर्ग बंद. शहरात ट्रकच्या प्रवेशावर सुद्धा मोठे निर्बंध. इंडिगो कंपनीला 59 कोटींच्या दंडाची नोटीस. जीएसटी विभागाची मोठी कारवाई.
4 फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर्सना निलंबित केल्यानंतर सुद्धा कारवाई सुरूच. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार. कोलकात्यामध्ये चाहत्यांनी घातलेल्या गोंधळानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.